आमच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्की त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करतात. नाही, पण आज अग्रलेखात सुद्धा एक प्रकारे साधन घातली की जनभावना आहे, लोकभावना आहे की दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो, मराठी जनतेला सांगू इच्छितो की मराठी माणसाच्या हितासाठी, कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे. या महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणूस स्वाभिमानाने जगला पाहिजे यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. त्या शिवसेनेचा जो भरधापण दिला बरोबर. आता काही हौशे नवशे गवशे माझी शिवसेना म्हणून वर्धापन साजरे करतायत. त्यांच्या जाहिराती कोणीतरी मगाशी माझ्या घरासमोर आणल्या. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. काय संबंध आहे त्यांच्या बाळासाहेब ठाकरेंशी? त्यांच्या पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे नाहीत. त्यांनी अमित शहाचा फोटो टाकायला पाहिजे. काय ते संस्थापक म्हणून? त्यांच्या पक्षाचे संस्थापक अमित शहा आहेत किंवा मोदी आहेत. त्यांनी समोर अमित शहाचा फोटो टाकायला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या मागे त्यांनी त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन गुजरातमध्ये, सुरत किंवा अहमदाबादला केला पाहिजे. त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे? अजिबात नाही. पण ते करतायत. त्याचं कारण अमित शहाना हवं आहे. मुंबई महाराष्ट्रात मराठी माणसात भ्रम निर्माण व्हावा, मराठी माणसाच्या एकजुटीचे तुकडे पडावेत, हे अमित शहा आणि मोदींचं एक स्वप्न आहे. आणि ते पार करण्यासाठी हे जे एसएमसी गट वगैरे आहेत त्यांनी आनंद दिघे साहेबांचा आमच्या फोटो टाकलेला आहे. आनंद दिघे हे काय शिवसेना प्रमुख नव्हते ना, लक्षात घ्या. आनंद दिघे हे ठाणे जिल्हा प्रमुख होते. राऊत साहेब, काल माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मनसेशी युती करण्यासंदर्भात नगरसेवकांचा कल किंवा कौल जाणून घेतला. त्याच बहुतांश नगरसेवकांचं म्हणणं आहे की मनसेशी युती केली तर फायदा होईल. त्यावर उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की सर्वांना विश्वासात घेऊनच मी निर्णय घेईन. मध्यंतरीच्या काळात ज्या बैठका होत्या त्यातही उद्धव ठाकरे हा कल किंवा मत जाणून घेत आहे आणि त्यानंतर सर्वांशी बोलून सर्वांना विश्वासात घेऊन ते मनसेशी युती संदर्भातला आपला निर्णय घेणार. बघा, हा निर्णय घेण्याच्या पेक्षाही मी असं म्हणेन की दोन्ही बाजूलाही सकारात्मक विचार आहे. कोणी म्हणणार नाही की असं होऊ नये. तुम्ही रस्त्यावर जरी रॅन्डम कोणाला विचारलं तुमचं काय मत आहे तरी ते सांगतील. आणि ही लोकभावना जर आम्ही ओळखू शकलो नाही, आम्ही मराठी माणूस म्हणून, तर तो महाराष्ट्रावर अन्याय ठरेल. आणि माननीय उद्धवजी हे अशा भूमिकेचे, अशा विचारांचे आणि अशा स्वभावाचे आहेत, ते कधीही तुटेपर्यंत ताणत नाही. नक्कीच त्यांच्या काही स्पष्ट आणि परखड भूमिका असतात. त्या भूमिकामध्ये तुम्हाला माहिती आहे की त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की महाराष्ट्रावर हल्ले करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत किंवा महाराष्ट्र तोडू पाहणाऱ्या, महाराष्ट्राला शत्रू समजणाऱ्या किंवा आम्ही ज्याला शत्रू समजतो महाराष्ट्राचे, अशा प्रवृत्तींबरोबर आता आपल्याला कोणालाही हात मिळवणी करता येणार नाही. ती महाराष्ट्राची बेईमानी ठरेल. आणि ही सुद्धा लोकभावनाच आहे ना, ही लोकभावनाच आहे. नाही, पण शिंदेची शिवसेना सुद्धा प्रयत्न करते की राज ठाकरे सोबत यावे, त्यांची सुद्धा चर्चा चालू आहे. बघा, शिंद्यांचा एक गट आहे जो अघोरी विद्यातून निर्माण झालेला आहे. अघोरींचा एक गट सर्वत्र असतो, धर्मक्षेत्रात असतो, सामाजिक क्षेत्रात असतो, राजकीय क्षेत्रात असतो. त्यांच्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, कारण दिवस रात्र ते अघोरी विद्येमध्ये गुंतलेले असतात. दुसऱ्याचं किंवा राज्याचं नुकसान कसं होईल आणि माझा कसा फायदा होईल ही अंधश्रद्धा जरी असली तरी दुर्दैवाने महाराष्ट्रात जे आम्ही पुरोगामी म्हणून मिरवतो त्या आमच्या पुरोगामीपणाला डाग लावणारी कृत्य समोर येत आहेत. अशा लोकांच्या हातात जर महाराष्ट्राचं राजकारण गेलं असेल तर हे शाहू फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्या महाराष्ट्राचं कमालीचं दुर्दैव आहे. आणि कोणत्या प्रकारचे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटच्या बैठकीला बसण्याआधी खुर्चीखाली वाकून पाहायला पाहिजे नक्की काय आहे ते, काय होऊ शकतं.
अघोरी हा शब्द तुम्ही वापरला तर सध्या मी जाणीवपूर्वक वापरला. सध्या जे व्हिडिओ बाहेर येत आहेत, जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, विशेषतः शिंदे गटाचे मंत्री भारत गोगावलेचा जो व्हिडिओ एनसीपी अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांनी ट्विट केला आहे, त्याआधी तुमच्या पक्षातल्या वसंत मोरेंनी एक व्हिडिओ समोर आणला होता. तुम्ही गुवाहाटी आणि रेड्याची शिंग यावर लिहिलेला आहे. सध्या काय सुरू आहे महाराष्ट्रात, ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार समोर? महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही कृत्य आहे बरं का. महाराष्ट्रानं अंधश्रद्धेविरुद्ध कायम लढा दिला. फार मोठी परंपरा आहे महाराष्ट्राला लढायची. महाराष्ट्रानं धर्मांधतेविरुद्ध लढा दिला. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जसे मंत्र्यांचे पीए ते तपासून घेत आहेत, तसे त्यांनी मंत्री सुद्धा तपासून घेतले पाहिजे. हे असे अघोरी विद्येमध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचं काय भलं करणार? आणि ही अघोरी विद्या जी सुरू आहे याच्याविषयी जास्त माहिती द्यायची तर ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा, यासाठी अघोरी विद्येचे प्रकार एसएनसी गटाचे लोक ठिकठिकाणी करतायत. हे मी वारंवार आपल्याला सांगितलंय. माझा विश्वास नाही, मी अंधश्रद्धाळू नाही, पण हे समोर येत आहे ना. म्हणजे कोणत्या मानसिकतेमध्ये या राज्याचं मंत्रिमंडळ आहे. अर्धे मंत्री आहेत,